एक बार कह दो अच्छा है बजट। एकदा तरी म्हणा की बजेट चांगलं आहे. बजेट इतकं वाईट आहे की गोदी मीडिया अँकर्सला स्टुडिओच्या बाहेर येऊन लोकांना विनवणी करावं लागत आहे, की भीक मागावी लागत आहे, असं म्हणावं लागत आहे की बजेट चांगलं आहे असं म्हणा एकदा तरी. पण अरे भाऊ, जर तो बजेट चांगलं नाही आहे तो लोक का म्हणतील की बजेट चांगलं आहे? लोक खोटं का बोलतील? पण त्याआधी एक गोष्ट क्लिअर आहे की निर्मलाताईंनी असा काही रायता पसरवला आहे की बरेचसे लोक त्यांच्यावर टीका करतायत आणि त्यांच्याच पक्षातले बरेचसे लोक त्यांच्यावर नाराज पण आहेत. आता थेट आजच्या संसद सत्राकडे वळूया. राहुल गांधींनी एक खूप मोठा गंभीर आरोप केलेला आहे सरकारवरती. त्यांनी माजी लष्कर प्रमुख नरवणे यांचे जे पुस्तक आहे ती सरकार पब्लिश होऊ देत नाही, ती सरकार बाहेर येऊ देत नाही असा आरोप केलेला आहे. त्याच्यात काहीतरी असं खूप सत्य लिहिलेलं आहे ज्याच्यामुळे सरकार अडचणीत येऊ शकते. त्यामुळे सरकारला असं वाटत आहे की ही बुक पब्लिश होऊ देऊ नका आणि ही बाहेर यायला नको. आता यामध्ये माजी लष्कर प्रमुख नरवणे यांनी काय लिहिलेलं आहे ते आपण बघूया. या मेमॉयरमध्ये नेमकं काय लिहिलं आहे ते समजून घेऊया. 31 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 5:30च्या सुमारास भारतीय लष्करातील लेफ्टनंट जनरल जोशी यांनी माहिती दिली की चीनचे 4 PLA टँक आणि चीनी सैन्य भारतीय पोस्टाच्या दिशेने सरकत आहेत. म्हणजे सीमेवर थेट धोका उभा होता. त्यानंतर संध्याकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत सलग फोन करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि परराष्ट्रीय मंत्री जयशंकर यांना एकच प्रश्न विचारला गेला, आम्ही काय करायचं? पण 9:25 ते 10:30 या पूर्ण 1 तासात एकही उत्तर मिळालं नाही. शेवटी 10:30 वाजता राजनाथ सिंह यांचं उत्तर आलं आणि ते उत्तर काय होतं? योग्य वाटेल ते करा. म्हणजे काय? म्हणजे देशाचे लष्कराला कोणतेही स्पष्ट आदेश दिले गेले नाहीत. सीमेवर शत्रू उभे आहेत, परिस्थिती गंभीर आहे आणि सरकारकडून लष्कराला फक्त एवढंच सांगितलं जातं, योग्य वाटेल ते करा. हीच गोष्ट आज संसदेत वादाचा मुद्दा बनली आहे. स्पीकर सर, ये गारंटीड ऑथेंटिक है. इसमें नारावाने जी ने कहा है कि उनका मेमोआर है, उसे सरकार पब्लिश नहीं होने दे रही है. इसमें सब लिखा है और मैं सिर्फ इसमें से 5 लाइन पढ़ना चाहता हूं जिसमें नारावाने जी ने राजनाथ सिंह के बारे में और मोदी जी के बारे में बोला है. याच मुद्द्यावर प्रश्न विचारला जातो की चीनच्या बाबतीत भारतीय सरकार आणि टॉप लीडर्स थंड का पडतात. राहुल गांधी पुढे स्पष्टपणे असंही म्हणतात की हे मेमॉयर पूर्णपणे ऑथेंटिक आहे आणि माझे लष्कर प्रमुख नरवणे यांनीच ते लिहिलेलं आहे आणि मी फक्त 5च ओळी वाचणार होतो, तेही मला वाचू दिलं नाही, कारण हे पूर्ण जगाने बघितलं असतं, देशाने बघितलं असतं आणि ही भारतीय सरकार अडचणीत आली असती. याला ते घाबरले आणि म्हणून त्यांनी मला 5 ओळीही वाचू दिल्या नाहीत असं राहुल गांधी म्हणतात. आता प्रश्न असा पडतो की जर हे मेमॉयर पब्लिशच झालं नाही तर राहुल गांधींकडे ही माहिती कुठून आली? तर त्याचं उत्तर असं आहे. द कॅरवॉन म्हणून एक मॅगझिन आहे, त्या मॅगझिनमध्ये ही पूर्ण माहिती छापलेली आहे आणि जर तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही तिथे जाऊन ती वाचू शकता. पण प्रश्न असा आहे की सरकार ही माहिती बाहेर का येऊ देत नाही? कारण जर देशाला समजलं की हे खरं आहे तर सरकारला त्याचं उत्तर देणं खूप महागात पडणार आहे, हे त्यांना माहिती आहे, म्हणून ते ही माहिती बाहेर येऊ देत नाही. आता आपण थेट बजेटकडे येऊया. संसदेत जे चाललंय ते खरंच धक्कादायक आहे. पण गोदी मीडिया बजेट असं दाखवतंय की जसं बजेट खूप चांगलं आहे आणि आपण बघूया की गोदी मीडिया कसं बजेट दाखवतंय. इंफ्रास्ट्रक्चर एम्पावरिंग द ग्रोथ सेक्टर्स बट एट द सेम टाइम मेंटेनिंग फिस्कल डिसिप्लिन. एक बार कह दो अच्छा है बजट. बजेट चांगलं आहे असं गोदी मीडिया पण म्हणू शकत नाही. उलट गोदी मीडियाला लोकांकडे विनवणी करावी लागत आहे की एकदा तरी म्हणा ना की बजेट चांगलं आहे. पण बजेट जर चांगलं नसणारच तो लोक का म्हणतील की बजेट चांगलं आहे? आणि बजेट 2026चं नसून म्हणजे 2026चं कुठेच काहीच बोललं जात नाहीये, डायरेक्टली 2047चं बोललं जात आहे. म्हणजे हे बजेट आहे की भविष्यवाणी? म्हणजे इट इज लाईक अ सायन्स फिक्शन सिनेमा. असं वाटतंय की मी एक सायन्स फिक्शन सिनेमा बघतोय जो भविष्यवाणी दाखवतोय
अरे तुम्ही आजचं बोला ना, तुम्ही उद्याचं का बोलताय? चित्रा त्रिपाठी ये बता रही हैं कि ये बजट कितना घटिया बजट था। 43 की इतनी प्लानिंग कर ली कि 26 में भी कुछ देना है, इस बात को भूल गई। कुछ तो उसके खर्चे कम कर देती, खासतौर से मिडिल क्लास की ओर से ये गुहार लगाई जा रही है। सरकार ने इनकम टैक्स में नई राहत नहीं दी है, ना स्टैंडर्ड डिडक्शन में दी गई। रसोई गैस, पेट्रोल, डीजल सस्ता नहीं किया, जबकि अंतर्राष्ट्रीय दाम अब भी कम है। दूध भी सस्ता नहीं किया, जो हर भारतीय की रोज की जरूरत है। एक बार कह दो अच्छा है बजट। इकॉनॉमिक टाइम्स फ्रंट पेज बघितलं तर अजूनच मजा येते. मोदींना एखाद्या धुरंदरासारखं रणवीर सिंहाच्या गेटअपमध्ये छापलंय. खाली मोठ्या अक्षरात आत्मनिर्भर मिशन 2047. आता धुरंदर काय माहीत नाही, पण बजेटचा ब्लंडर मात्र नक्कीच झालेला आहे. कुठे मोदींनी शेतकरी बनवतात, कुठे जवान, कुठे कन्स्ट्रक्शन वर्कर, कुठे राजा बाबू, ही जी काही चरणवंदना चालली आहे ती बघितली की गोदी मीडिया हा शब्द का वापरला जातो हे कळतं. आणि मग हेच लोक म्हणतात आम्हाला गोदी मीडिया म्हणू नका. अरे मग काय म्हणायचं? आता काही अँकर्स इतके पुढे गेलेत की म्हणतायत जगभर युद्ध चालू आहे, अनिश्चितता आहे, म्हणून फार क्रांतिकारी बजेट अपेक्षितच नव्हतं. म्हणजे बजेट वाईट आहे याचं समर्थनही कारण देऊन केलं जात आहे. प्रश्न असा आहे, जेव्हा युद्ध नव्हतं तेव्हा कोणतं आर्थिक डोंगर तुम्ही उभा केला होता? तेव्हा तरी मध्यम वर्गाला काही दिलत का? पण हे प्रश्न विचारायची हिंमत कुणामध्येही नाही. आणि मग अचानक काही अँकर्स वास्तव बोलताना दिसतात. सर्वे घेतला जातो की 2026चा बजेट तुम्हाला कसा वाटला? 83% लोक म्हणतात वाईट. आणि याच गोष्टी मीडियात चित्रा त्रिपाठी सारखे अँकर्स उघडपणे म्हणतात की सरकार 2047 इतकी प्लॅनिंग करत बसली की 2026 मध्ये काही द्यायचं आहे हेच विसरून गेली. मध्यम वर्ग ओरडतोय. इन्कम टॅक्समध्ये काही सूट नाही, स्टँडर्ड डिस्कशन नाही, गॅस स्वस्त नाही, पेट्रोल डिझेल स्वस्त नाही, दूध सुद्धा स्वस्त नाही, रोजच्या गरजेच्या गोष्टींवर दिलासा नाही. पण तरीही म्हणायचं एकदा तरी सांगा बजेट चांगलं आहे. खरं तर बजेट स्पीच इतकं बोरिंग होतं की भाजपचे स्वतःचे